नमस्कार. माझ्या आर्ट चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मैत्रिणींनो, संक्रांत जवळ येत आहे आणि वाणात काय लुटायचं हा सगळ्यांसमोरच प्रश्न आहे. कारण आपलं वाण वेगळं असावं, नाविन्यपूर्ण असावं आणि तसंच ते बजेट फ्रेंडली असावं असं सगळ्यांनाच वाटतं. आजपासून 7 दिवस रोज मी 7 डेज चॅलेंज सुरू करते आहे, ज्यात दररोज एक व्हिडिओ टाकणार आहे. या व्हिडिओत घरच्या घरी आपल्या हाताने बनवता येतील असं वाण सामान करून दाखवणार आहे. त्यामध्ये पेपरनी बनलेली ही रांगोळी आहे. अशाच प्रकारे वाचे अलंकार, मोत्याच्या रांगोळ्या असे छोटे छोटे आणि उपयोगी असे वाण सामान मी करून दाखवणार आहे, जे बनवायला तुम्हाला 20 ते 25 मिनिटं लागतील. फार वेळ लागणार नाही आणि फार सामानही लागणार नाही, जे बजेट फ्रेंडली असतील असे. तेव्हा चॅनल सबस्क्राईब करा आणि आजच सहभागी व्हा 7 डेज चॅलेंज मध्ये. आज पाहूया पेपरने बनलेली ही छानशी रांगोळी. चला तर या व्हिडिओत आपण कागदाची सुंदर रांगोळी कशी तयार करायची ते पाहूया. सगळ्यात आधी कागदाचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे. ते एका बाउलमध्ये टाकून त्यात पाणी टाकून त्याला किमान 2 तास तसंच ठेवून द्यायचं. ते कागद भिजतायत तोपर्यंत आपण रांगोळी काढून घेऊया. मी इथे मिठाईचा डबा वापरलेला आहे, पण तुम्ही माउंट बोर्ड, कार्डबोर्ड किंवा दुसरा जाडा पुठ्ठाही वापरू शकता. त्यावर आपल्याला हवं तसं डिझाईन आपण आखून घेऊया. मी इथे गोलाकार रांगोळी काढलेली आहे, ती कापून घेतलेली आहे. आता भिजलेल्या कागदाचे कपटे चांगले पिळून घ्यायचे आणि ते मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचे. त्याचा छान बारीक लगदा तयार करायचा आहे. त्यातला काही लगदा मी एका छोट्या कपमध्ये घेतलाय. त्यात आपल्याला फेविकॉल मिक्स करायचा आहे. रांगोळी चिटकावी म्हणून आपण त्यात फेविकॉल घालतोय. त्याला छान कालून घ्यायचं. गरज पडल्यास पाणीही टाकू शकतो. ते छान मिक्स झाल्यानंतर त्यात आपण लाल रंग टाकूया. मी हा फेविक्रिलचा लाल रंग वापरलेला आहे. त्यानंतर जिथे रांगोळी काढायची आहे त्या जागेवर फेविकॉल लावून घ्यायचं पुन्हा आणि तो लगदा सुईच्या नाहीतर टूथपिकच्या साह्यानं किंवा चिमटाही वापरू शकता. जे उपलब्ध असेल त्याच्या साह्यानं छान सगळीकडे पसरून घ्यायचा. आपल्याला हव्या त्या आकारामध्ये तो आपल्याला पसरून घ्यायचा आहे. ही रांगोळी करण्यासाठी वर्तमानपत्राचा कागदही वापरू शकता, टिश्यू पेपर पण वापरू शकता किंवा आपल्या मुलांच्या वह्यांचे कागद ते सुद्धा वापरू शकता. परंतु टिश्यू पेपर जर वापरला तर रांगोळीचा कलर एकदम ब्राईट येतो, चमकदार छान रांगोळी तयार होते. वर्तमानपत्रांनी बनलेली रांगोळी थोडीशी काळसर असते. इथे माझ्याकडे मी झेरॉक्सच्या पेपरचा उपयोग केलेला आहे. या पद्धतीने आपण वेगवेगळ्या रांगोळ्या तयार करू शकतो. या रांगोळ्या देवासमोर ठेवायला किंवा दारासमोर मांडायला किंवा आपण रांगोळी घालतो त्यामध्ये मागे रंग भरून त्यावर ठेवल्यात तरी सुद्धा खूप सुंदर दिसतात. ताटाभोवती सुद्धा या रांगोळ्या मांडता येतील. अशा वेगवेगळ्या रंगाच्या, वेगवेगळ्या डिझाईन्सच्या, वेगवेगळ्या आकाराच्या अनेक सुंदर रांगोळ्या पटापट तयार होतात आणि संक्रांतीचं वाण म्हणून द्यायला याशिवाय उत्तम पर्याय नाही. आपलं फूल तयार झालेलं आहे. त्यानंतर दुसऱ्या रंगाने मी त्याच्या बाजूचा भाग तयार करते आहे. दुसरा रंग सुरू करताना एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची की पहिलं डिझाईन पूर्णतः वाळल्यानंतरच दुसरा रंग भरायला सुरुवात करायची, नाहीतर ते मिक्स होतात आणि रंग एकमेकांमध्ये मिसळून जातो. ही रांगोळी करायला फार वेळही लागत नाही. 20 ते 30 मिनिटात एक छोटी रांगोळी तयार होते. रंग भरून आपली रांगोळी तयार झाली आहे. वेल्वेटचा सुंदर गालिचा जसा दिसतो ना, तशी ही रांगोळी दिसते.
आता हिला अजून सुंदर बनवण्यासाठी आरसे लावूयात. आरशांच्या जागी तुम्ही टिकल्या, चमकी असं काहीही वापरू शकता. फेविकॉलचा उपयोग करून आरसे चिटकवून घेऊयात. ही सुंदर कागदाची रांगोळी तुम्ही वाणामध्ये दिल्यास सगळ्या तुमच्या मैत्रिणी नक्कीच खुश होतील.